नमस्कार, मी सीमा शहाडे। मी आज तुमच्याशी फ्री रॅडिकल्स या विषयावर बोलणार आहे। तुम्हाला माहिती आहे का, आत्ता आपल्या शरीराचा सर्वात मोठा शत्रू कोण? ते म्हणजे फ्री रॅडिकल्स। सो काय असतात हे फ्री रॅडिकल्स? दिवसभर आपण वेगवेगळी कामं करतो आणि ही कामं करत असताना आपल्याला गरज लागते एका ऊर्जेची। ती ऊर्जा आपल्या शरीरामध्ये निर्माण व्हावी म्हणून आपण जेवतो। आपण खाल्लेल्या अन्नावर जेव्हा चयापचयाची क्रिया आपल्या शरीरामध्ये होते तेव्हा त्याचाच एक बाय प्रॉडक्ट म्हणून आपल्या शरीरामध्ये तयार होतात हे फ्री रॅडिकल्स। ही एक नैसर्गिक प्रक्रिया जरी असली तरी हे फ्री रॅडिकल्स जेव्हा अति प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये तयार होतात तेव्हाच त्यापासून फास्ट एजिंगला आपल्या शरीरामध्ये सुरुवात होते आणि वेगवेगळ्या रोगांना निमंत्रण दिलं जातं। हे सध्या आपल्या शरीरामध्ये अति प्रमाणामध्ये तयार होण्याकरता काही कारण आहेत। त्याच्यामध्ये आहे वाढतं प्रदूषण, हवामानांमध्ये सातत्याने होत जाणारे बदल, खराब किंवा चुकीचा आहार, म्हणजे सगळ्यांनाच सध्या इन्स्टंट आणि शॉर्टमध्ये गोष्टी हव्या असतात। तर त्या याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जंक फूड सध्या खाल्लं जात आहे आणि त्याचबरोबर जे क्रॉनिक आजार सध्या आपल्याला होत आहेत, जसं कॅन्सर आहे, डायबिटीस आहे, बीपी आहे, हार्ट प्रॉब्लेम्स आहेत, थायरॉइड आहे, PCOS आहे आणि याच्याकरताची वेगवेगळी औषधं घेतली जातात किंवा अति औषधांचा सातत्याने वापर किंवा अति अँटीबायोटिक्सचा वापर, याच्यामुळे सुद्धा हे फ्री रॅडिकल्स आपल्या शरीरामध्ये तयार होतात। आपल्याला असा अनुभव येतो की नाही की आपण सकाळी उठल्यानंतर आपल्याला खूप फ्रेश वाटत असतं, ताजंतवानं वाटत असतं, भरपूर कामं करावी असं वाटतं, आपल्यालाच आपला चेहरा आरशामध्ये खूप छान वाटतो। पण जसजसा दिवस निघून जातो तसतसा मात्र आपल्याला संध्याकाळची वेळ आली की मग लो फील होतं। आपल्याला लो फील झाल्यानंतर समोरच्याला सुद्धा आपला चेहरा निस्तेज दिसतो आणि मग तो म्हणतो काही होतंय का, तब्येत वगैरे बरी आहे ना। सो हे का होतं? याला कारण असतात फ्री रॅडिकल्स। हे फ्री रॅडिकल्सच आहेत जे आपल्या शरीरामध्ये फास्ट एजिंग करतात, वेगवेगळ्या रोगांना निमंत्रण देतात, आपल्या शरीरामध्ये जास्ती थकवा आणतात, आपल्याला थकल्यासारखं जाणवतं। सो हे जे फ्री रॅडिकल्स आहेत, या फ्री रॅडिकल्सला न्यूट्रलाइज करण्याकरता बेसिकली आपल्याला गरज असते ती अँटीऑक्सिडंट्सची। हे जे फ्री रॅडिकल्स आहेत त्याला अनस्टेबल, अनपेअर्ड असे इलेक्ट्रॉन्स असतात ते आपल्या शरीरामध्ये आणि ते खरं तर आपल्या शरीरामध्ये सुरक्षित राहण्याकरता एक जोडीदार शोधत असतात आणि हे जोडीदार त्यांना मिळावेत म्हणून आपल्या आहारामध्ये आपल्याला समाविष्ट करावे लागतात ते अँटीऑक्सिडंट्स। सध्या आपण जेव्हा आजारी पडतो आणि आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला काही प्रिस्क्रिप्शन्स देतात। आपण जर बारकाईने लक्ष दिलं तर आपल्या असं लक्षात येतं की त्या प्रिस्क्रिप्शनमध्ये औषधांबरोबरच काही ना काही अँटीऑक्सिडंट्स डॉक्टरांनी लिहून दिलेले असतात। सो आणि ते आपल्याला सांगतात सुद्धा भरपूर फळं खा, भरपूर अँटीऑक्सिडंट्स खा। सो हे जे अँटीऑक्सिडंट्स आहेत हे अँटीऑक्सिडंट जेव्हा आपण आपल्या शरीरामध्ये आहारामधनं घेतो तेव्हा या अँटीऑक्सिडंट्स मधले जे आयन्स आहेत हे आयन्स बेसिकली या फ्री रॅडिकल्सचे जोडीदार बनतात आणि मग ते आपल्या शरीरामध्ये सुरक्षितपणे राहतात। जे फ्री रॅडिकल्स आहेत हे फ्री रॅडिकल्स मुक्तपणे आपल्या शरीरामध्ये संचार करतात, कोणत्याही ऑर्गन्समध्ये जातात आणि जर आपल्या शरीरामध्ये अँटीऑक्सिडंट्स कमी पडले तर मात्र हे जे फ्री रॅडिकल्स आहेत हे फ्री रॅडिकल्स आपल्या DNA मधून, आपल्या प्रोटीन्स मधून, आपल्या लिपिड्स मधून त्यांचे जे जोडीदार आहेत ते जोडीदार खेचतात आणि म्हणून खरं तर फास्ट एजिंगला सुरुवात होते किंवा वेगवेगळ्या रोगांना, आपल्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये वेगवेगळ्या रोगांना निमंत्रण दिलं जातं। सो मला सांगायला खूप आनंद होतो आहे की मोदी केअरच्या वेल रेंजमध्ये 2 अतिशय पॉवरफुल अँटीऑक्सिडंट्स न्यूट्रिशनल पॅकेज बरोबर आहेत। हे वेल इंटलेक्टे हे जे प्रॉडक्ट आहे हे माझं खरंच खूप आवडतं प्रॉडक्ट आहे। वेल इंटलेक्टे मध्ये जो इन्ग्रेडियंट आहे हा इन्ग्रेडियंट बेसिकली आपल्या ब्रेनवर काम करतो, आपलं ब्रेन फंक्शन सुधारतो। हा जो इन्ग्रेडियंट आहे हा इन्ग्रेडियंट आपल्या ब्रेनला काही वर्ष यंग करतो। काही वर्ष यंग करतो म्हणजे काय, मे बी आपण 50 मध्ये असेल, आपलं फिजिकल एज आज 50 असेल तर आपला ब्रेन मात्र 40 किंवा 45 असल्यासारखं काम करतो। म्हणजेच याचा अर्थ काय, आपला ब्रेन जर अलर्ट आणि ऍक्टिव्ह राहिला तर नॅचरली आपली फिजिकली आणि मेंटल जे काय आरोग्य आहे हे आरोग्य चांगलं राहणार आहे आणि आपण आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे जगू शकणार आहे। सो हा जो इन्ग्रेडियंट आहे हा बेसिकली एक पेटंटेड इन्ग्रेडियंट आहे, त्याला एन्झेजेनॉल असं म्हटलं जातं आणि हा जो एन्झेजेनॉल आहे हा न्यूझीलंड मधल्या
पाईन बार्क पासून एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे। हा ब्रेन फंक्शन्सवर काम करतो। ब्रेन हेल्थ बरोबर हा कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थला पण खूप मदत करतो। म्हणजेच आपला रक्ताभिसरण संस्था जी आहे ती रक्ताभिसरण संस्था चांगली ठेवण्यामध्ये मदत करतो। हा आपलं हृदय चांगलं ठेवण्यामध्ये मदत करतो। त्याचबरोबर हा डोळ्यांच्या आरोग्यालाही मदत करतो। हा आय हेल्थवर जसं काम करतो तसंच हा स्किन हेल्थवर, हेअर हेल्थवर काम करतो। म्हणजेच हा आपल्या केसांचं पण आरोग्य चांगलं ठेवतो, आपल्या त्वचेचं पण आरोग्य चांगलं ठेवतो। आणि एवढंच नाही तर गट हेल्थ आणि ग्लायसेमिक हेल्थवर पण हा काम करतो। म्हणजेच आपली जी पचन संस्था आहे, पचन संस्था चांगली करण्यामध्ये हा आपल्याला मदत करतो आणि ग्लायसेमिक आरोग्यावर काम करतो। म्हणजेच ज्यांना आज बेसिकली डायबिटीज झालेला आहे तर त्यांचा डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यामध्ये हा काम करतो। आणि त्याचबरोबर ज्यांना डायबिटीज नाही आहे त्यांना बेसिकली डायबिटीज होण्याचा जो धोका आहे हा धोका कमी करतो। सो अशा प्रकारे वेल इंटेलेक्टेमध्ये एन्झेजेनॉल बरोबरच अजून 2 पॉवरफुल इन्ग्रेडियंट्स आहेत। त्याच्यामध्ये एक आहे ॲसिडेलॉ चेरी एक्स्ट्रॅक्ट, जो बेसिकली व्हिटॅमिन सी सारखं काम करतो। आणि आपल्याला माहिती आहे की व्हिटॅमिन सी सध्या इम्युनिटी करता खूप मोठ्या प्रमाणामध्ये खरं रेकमेंड केलं जातं। त्याचबरोबर ॲसिडेला चेरी एक्स्ट्रॅक्ट जो आहे हा कोलॅजिन बूस्टिंगवर पण काम करतो। म्हणजेच आपलं नुसतंच ब्रेनचं वय यंग होतं असं नाही तर आपणही यंग दिसतो आणि त्याच्यामुळे एक वेगळाच कॉन्फिडन्स आपल्याला मिळतो। बरोबर याच्यामध्ये आहे सिट्रस बायफ्लेवोनॉइड्स, जे ॲक्च्युली फायटोन्यूट्रियंटचं काम करतात। आणि हे 3 इन्ग्रेडियंट्स मिळून इंटेलेक्टे हा जो आहे हा अँटीऑक्सिडंटचं पॉवर हाऊस असल्यासारखं काम करतो। सो बेस्ट प्रॉडक्ट आहे, माझं खूप आवडतं प्रॉडक्ट आहे। याचबरोबर आमच्याकडे आहे वेल टर्मेरिक। वेल टर्मेरिक म्हणजे हळद, पण आमच्याकडची जी वेल टर्मेरिकची 1 टॅबलेट आहे याच्यामध्ये 50 रायझोम्स एवढी पॉवर आहे। म्हणजे 50 हळदीच्या रूट्स एवढी पॉवर आहे। ही जी वेल टर्मेरिक आहे ही जर आपल्या आहारामध्ये आपण समाविष्ट केली तर ही बेसिकली शरीरामध्ये कुठेही आतमध्ये किंवा बाहेर असलेली जी सूज आहे या सूजेकरता खूप सूज कमी करण्याकरता खूप चांगली मदत करते। त्याचबरोबर ती त्वचेचं आरोग्य तर चांगलं ठेवते, पण त्याचबरोबर कुठेही जॉईंट्सला जर आपल्याला प्रॉब्लेम्स असतील तर ते जॉईंट्स प्रॉब्लेम्सवर ही खूप अतिशय उत्तम प्रकारे आपल्याला फायदा देते। तर हे अँटीऑक्सिडंट तुम्ही तुमच्या आहारामध्ये जरूर समाविष्ट करा। हे 100% नॅचरल आहे, ग्लुटेन फ्री आहे, वेगन आणि व्हेजिटेरियन आहे। याच्यामध्ये कुठलेही ॲडिशनल फ्लेवर्स, कलर्स वगैरे असं काही ॲड केलेलं नाहीये। आणि सर्वात म्हणजे हे 100% प्युरिटीची खात्री देते। हे सगळे जर फायदे मिळत आहेत तर आपल्या आहारामध्ये या अँटीऑक्सिडंटचा समावेश करायलाच पाहिजे। सो वेलला आपल्या आहारामध्ये इन्क्लूड करा। स्वस्थ रहा, मस्त जगा।